श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मी मनीषा निलेश चौधरी स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे आहे, त्याची पूजा मांडणी कशी करायची, कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत, हे सगळी माहिती मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। कारण कसं आहे, आपण पारायण करत असतो आणि आपल्या हातून भरपूर अशा चुका घडत असतात। कारण हे गुरुचरित्राचा ग्रंथ हा खूप पवित्र ग्रंथ आहे आणि 5वा वेद मानलेला आहे हा ग्रंथ। तर आपल्याला चुकूनही काही गोष्टीच्या म्हणजे आपल्याला अशा काही गोष्टी करायच्या नाही ज्याच्या हातून आपली चूक घडेल आणि आपल्याला त्या पारायणाचं फळ मिळणार नाही, म्हणून आपल्याला काही नियम पाळावे लागतात। तर तुम्ही संपूर्ण माहिती व्यवस्थित ऐका आणि व्हिडिओ पूर्ण बघा। आणि त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा, कारण मी जे पण सेवेचे नवीन व्हिडिओ बनवेल ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपल्याला सर्वात आधी पारायणाला बसण्याच्या आधी आपल्याला हे बघून बसायला आहे की आपल्याला मध्येच मासिक पाळीचा त्रास होणार नाही आहे, कारण ते बघून सणच तुम्ही पारायणाला बसू शकता। पुढे मध्येच जर तुम्हाला अडचण आली तर ते पारायण अर्धवट सोडायचं नसतं, त्याला पूर्ण करायचं असतं। आणि जर असं काही प्रॉब्लेम झाली तर वारंवार घरामध्ये गोमूत्र आपल्याला शिंपडायचं असतं आणि दुसऱ्याच्या हातून आपल्याला ते पारायण पूर्ण करून घ्यायचं असतं। तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी बघूनच पारायणाला सुरुवात करा। जर तुम्ही पारायणाला शुक्रवारी बसणार असणार तर आपल्याला गुरुवारी काय करायचं आहे, 5 छोट्या छोट्या पोळ्या करायच्या, म्हणजे 1 गाईला द्यायची आणि 4 कुत्र्याला द्यायच्या। गुरुचरित्राच्या पारायणाला जेव्हा तुम्ही सुरुवात करता त्याच्या आधी तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे। आणि नंतर काय करायचं, खडी साखर आणि नारळ घ्यायचं। जवळपास जर केंद्र असेल तर केंद्रामध्ये जायचं, जर केंद्र नसेल तुमच्या इथं मठ वगैरे स्वामींचा तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊ शकता। खडी साखर आणि नारळ घेऊन महाराजांच्या मंदिरात जायचं आणि महाराजांना प्रार्थना करायची की मला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे आणि माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्यावी, निर्विघ्नपणे ही सेवा पूर्ण व्हावी अशी महाराजांजवळ प्रार्थना करायची आणि नारळ आणि खडी साखर अर्पण करायचं। आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मग पारायणाला आपण सुरुवात करू शकतो। तर पारायणाला सुरुवात कशी करायची, पूजा मांडणी कशी करायची, तर काय करायचं, छोटा आपलं पाट मांडायचा आणि पाटावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा। दत्त महाराजांचा नसेल तर स्वामी महाराजांचा तुम्ही ठेवू शकता। आणि साधी आणि सोपी पूजा आहे, अवघड नाही, कळस वगैरे भरायची काही आवश्यकता नाही, फक्त महाराजांचा फोटो ठेवायचा, पाणी ठेवायचं महाराजांना आणि नैवेद्यासाठी खडी साखर वगैरे ठेवायची आणि शंख ठेवायचा आणि आपल्या देवघरामध्ये जे घंटी असते ते घंटी ठेवायची आणि ते सर्व पूजा वगैरे करून घ्यायची। आणि नंतर मग काय करायचं, तुम्हाला संकल्प करायचा आहे, संकल्पयुक्तच पारायण करावं लागतं। जे पण तुमची मनातली इच्छा असेल, कोणतीही प्रॉब्लेम असेल तर ते या पारायणाने नक्की पूर्ण होत असते, म्हणून हे गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला संकल्पयुक्त करायचे आहे। संकल्पयुक्त जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा आपल्याला नियम पाळायचे असतात। नियम म्हणजे काय, तर परान्न वर्ज्य असतं, परान्न खायचं नाही। आणि तुम्हाला पारायणाला सुरुवात करण्याच्या आधी काय करायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या आहे। म्हणजे काय, आपल्याला परान्न वर्ज्य आहे। आणि दुसरी गोष्ट, आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि काही तुम्हाला एकवर्णीच खायचं आहे। म्हणजे काय, जर तुम्ही पहिल्या दिवशी पोळी खात असाल तर पूर्ण 7 दिवस तुम्हाला पोळी खायची आहे। जर भाकर खाणार असाल तर मग पूर्ण 7 दिवस भाकरच खायची आहे। आणि भाजी तुम्ही कोणतीही घेऊ शकता, भाजी बदलवली तरी चालते, पण पोळी किंवा भाकर एकच ठेवायची आहे। आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा गोळ्या वगैरे चालू असेल तर तुम्ही जेवण करू शकता, उपवास करायचा नाही, कारण आपल्याला तब्येतीची पण काळजी घ्यायची आहे। आणि दुसरी गोष्ट, घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं। जेव्हा आपण गुरुचरित्राच्या पारायणाला बसतो तेव्हा गोमूत्र वारंवार शिंपडायचं असतं। तुम्हाला या काळामध्ये 7 दिवसामध्ये म्हणजे बाहेरगाव जाता येणार नाही, कारण आपल्याला जेव्हा आपलं पारायण चालू असतं तेव्हा आपल्याला बाहेरगाव जायचं नसतं। आणि मांसाहार बंद करायचा, मांसाहार घरामध्ये कोणीच करायचा नाही, या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला नियम पाळायचे आहेत। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जमिनीवर म्हणजे चटई वगैरे किंवा काही जर प्रॉब्लेम असेल कमरेचा वगैरे तर तुम्ही पलंगावर वगैरे बेडवर झोपू शकता। जर प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला जमिनीवर झोपायचं आहे, म्हणजेच तुम्ही एक चटई वगैरे टाकू शकता किंवा गादी वगैरे पण टाकू शकता, काही हरकत नाही। पण या सगळ्या गोष्टीचं म्हणजे पारायणाच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला पाळायच्याच असतात। तर
तुम्हाला आता इथपर्यंत कळालं असेल की पूजा मांडणी कशी करायची आहे आणि नियम काय आहेत ते. आणि आता याच्यानंतर मी तुम्हाला पारायणाला ज्या दिवशी आपण बसणार आहोत त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि सकाळी 4 वाजता उठल्यानंतर तुम्ही आंघोळ वगैरे करून पूजा मांडणी करून सण मग पारायणाला सुरुवात करायची. पण पारायणाला सुरुवात करण्याआधी आपल्याला श्री स्वामी स्तवन वाचायचं असतं आणि गायत्री मंत्राची माळ जप करायची असते आणि स्वामी समर्थ महाराजांची माळ जप करायची असते आणि त्याच्यानंतर आपल्याला पारायणाला सुरुवात करायची असते. आणि पारायण पहिल्या दिवसापासून जेव्हा आपण सुरुवात करतो तर ग्रंथामध्ये पूर्ण दिलेलं असतं की पहिल्या दिवशी कितीपर्यंत अध्याय वाचायचे आहेत. 1 ते 9 पर्यंत अध्याय असतात आणि दुसऱ्या दिवशी पण त्याच्या पुढच्या अध्याय असतात. तर आपण हे लक्षात घेऊन सण ग्रंथावरमध्ये तिथं वाचून त्याच्यानंतर तुम्ही सुरुवात करायची. योग्य पद्धतीनंच करायचे आहे. ग्रंथामध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते. 3 किंवा 4थ्या पेजवर आहे ते तुम्ही बघू शकता जेव्हा आपण ग्रंथ आणतो. पण ग्रंथ तुम्हाला जवळपास जर केंद्र असेल तर केंद्रामधूनच गुरुचरित्राचा ग्रंथ घ्या, कारण हा ग्रंथ खूप सोपा जातो वाचायला. याच्यामध्ये संस्कृत भाषा नाहीच आहे, मराठीमध्येच आहे सर्व, म्हणजे वाचण्यासाठी पण आपल्याला सोपं जातं. पहिल्याच दिवशी तुम्हाला 3 ते 2.5 ते 3 तास लागणार आहे, कारण आपण नवीन वाचण्यामध्ये थोडं आपले शब्द चुकत असतात तर थोडा वेळ लागतो. पण योग्य ते पद्धतीनंच करा आणि पारायणाला बसल्यानंतर बोलू नका आणि उठ बस नक्की करू नका, कारण तुम्ही थोडं वाचसान मग उठशान असं करायचं नाही. जर तुम्हाला पायाची वगैरे प्रॉब्लेम असेल, गुडघ्याचा त्रास असेल तर तुम्ही स्टूलवर टेबलवर ग्रंथ मांडा आणि खुर्चीवर बसून सणसुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता, ज्या पद्धतीने तुम्हाला करायचं असेल. पण उठायचं नाही. पूर्ण अध्याय आपले 1 ते 9 पर्यंत अध्याय झाले तेव्हाच आपल्याला उठायचं आहे. आणि संध्याकाळी आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामाचे पठण का करावं लागते, तर कारण आपल्या ग्रंथ वाचण्यामध्ये जेव्हा आपण अध्याय वगैरे वाचत असतो तेव्हा आपल्या हातून चुका होत असतात. कोणते कोणते अक्षर असतात जे आपल्याला वाचता येत नाही किंवा जोड अक्षर असतात, कठीण जातात थोडे वाचायला. त्याच्यामुळे आपल्याला रात्री झोपण्याच्या आधी विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे असते, म्हणजे झालेल्या चुकाची आपल्याला माफी मिळत असते. तुम्ही जर पारायणाला मंगळवारी बसणार असाल तर तुमची सांगता ही सोमवारी येत असते. मग सोमवारी आपल्याला नैवेद्य करायचा असतो. पुरणाच्या पोळीचा करा किंवा साधा खीर पोळी वगैरे केली तरी चालतो. आणि नैवेद्य केल्यानंतर ग्रंथाला, स्वामी महाराजांना आणि आपल्या देवघरामध्ये नैवेद्य दाखवायचा. तुळशीपत्र ठेवायचं नैवेद्यामध्ये, ग्रंथाची पण पूजा करायची आणि पारायणाची सांगता करायची. जर शक्य झालं तर तुमच्या जवळ जर कोणी घरी येत असेल एखादी सवाशीण वगैरे, तर मग तिला पण तुम्ही बोलवून जेवण करू शकता. कारण आणि नंतर पारायण झाल्यानंतर तुमचे 7 दिवसाचे पूर्ण गुरुचरित्राचे पारायण झाल्यानंतर आपल्याला ब्राह्मणाला पण शिधाटा द्यायचा असतो. तर म्हणजे शिधाटा कसा द्यायचा, तर कमीत कमी 1 किंवा 2 जणांचे जेवण होईल एवढं तरी द्यायचं. तुम्ही गव्हाचे पीठ वगैरे, तांदूळ, खोबरं, गूळ आणि डाळ किंवा 1 किंवा 2 भाजी वगैरे आणि दक्षिणा द्यायची ब्राह्मणाला, हे नक्की करायचं पण. आणि ह्या पारायणाच्या काळामध्ये तुम्हाला आपली नित्यसेवा पण चालू ठेवायची आहे. म्हणजे काय, तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे श्री स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय वाचायचे आणि 11 माळी जप करायचा. ही सेवा पण तुम्हाला कंटिन्यू चालू ठेवायची आहे. आपण कोणतेही पारायण करायचे पण महाराजांची सेवा नाही सोडायची, कारण त्या सेवेमुळे आपल्याला महाराजांचे आशीर्वाद मिळत असतात आणि महाराज आपल्यासोबत असतात नेहमी. म्हणून आपल्याला नित्यसेवा ही चालूच ठेवायची आहे. गुरुचरित्राचे पारायण चालू असताना जर तुम्हाला सुतक वगैरे पडलं तर काय करायचं, दुसऱ्यांच्या हातून ह्या ग्रंथ पूर्ण वाचून घ्यायचा. म्हणजे कारण आपल्याला ग्रंथ अर्धवट सोडायचा नाही, कोणाला पण सांगायचं आणि पूर्ण 7 दिवसाची सेवा पूर्ण करून घ्यायची. आणि त्याच लेडीजकडून तुम्हाला हे पारायणाची सांगता पण करून घ्यायची आणि महाराजांची माफी वगैरे मागून घ्यायची. कारण कसं, जेव्हा आपण पारायण करत असतो ना तेव्हा आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. कारण काय, आपल्या जे पितृदोष वगैरे असतात ते आपल्याला त्रास देत असतात आणि आपण पारायणाला बसतो जेव्हा तेव्हा खूप अडचणी येत असतात आपल्याला. म्हणून घाबरायचे नसतं, कारण कोणतीही सेवा महाराजांवरच सोडायची की माऊली तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या. गुरुचरित्राचे पारायण आपल्याला म्हणजे कसे 12च्या आतच आपल्याला हा ग्रंथ वाचायचा असतो. 12 ते 12:30 वाचायचा नसतो, कारण 12 ते 12:30 हे दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. म्हणून गुरुचरित्र हे 12च्या आतच वाचायचं. शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरच याचं वाचन करायचं.
गुरुचरित्र हा खूप पवित्र ग्रंथ आहे आणि याच्या प्रत्येक अध्यायाचं खूप महत्त्व आहे. म्हणून मन लावून आणि एक चित्ताने तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करा. आणि या पारायण केल्यानंतर तुमचे कोणतंही अडकलेलं काम असो, काही पण असो, कोणतीही इच्छा असो, पूर्ण होतेच हे 100% गॅरंटी आहे. गुरुचरित्राचे पारायण अवघड नाही आहेत आणि पूजा मांडणे पण अवघड नाही आहे. नियम पण खूप साधे आणि सोपे आहेत. मनात कसलीही शंका नाही पकडायची आणि गुरुचरित्राचे पारायण नक्की करायचे. फक्त मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा ठेवा आणि पारायणाला सुरुवात करा. तुम्हाला ही गुरुचरित्र पारायणाची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.